पोलिसांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या 3 दलित मुलींचा पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये रात्रभर ठिय्या। रोहित पवार, सुजात आंबेडकरांनी घेतली मुलींची भेट। पोलिसांवर कारवाईसाठी मुली ठाम। महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी बैठक। महामंडळ वाटप आणि इतर मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार। महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजी निर्माण होऊन यासाठी ही चर्चा होणार। महादेवी हत्तीणीला वनतारात नेताना पोलीस वाहनांची तोडफोड करणाऱ्या 140 जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। कारवाई विरोधात राजू शेट्टी आक्रमक, तर मुख्यमंत्र्यांचीही उद्या बैठक। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकरांची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण। बोर्डीकरांचं वक्तव्य अर्धवट दाखवलं तर शिरसाटांचा हेतू चुकीचा वाटत नसल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार। मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा। निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अतिवरिष्ठ पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक संपन्न। संघाचं शताब्दी वर्ष उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि भाजपच्या संघटनात्मक बदलांवर चर्चा झाल्याची माहिती। नांदेडमधील महादेवी हत्तीचं प्रकरण सुरू असतानाच बेळगावमध्ये 3 मठांना हत्तींच्या परिस्थितीबाबत नोटीस। हत्तींच्या आरोग्याच्या समस्या आणि इतर गरजांची नोटिशीतून मागवली माहिती। संसद अधिवेशनात बिहारच्या मतदार याद्यांचा मुद्दा विरोधक पुन्हा उचलणार। सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीची बैठक, तर 10:30 वाजता विरोधी आंदोलन। निवडणूक आयोगाची तेजस्वी यादवांना नोटीस। तेजस्वी यादवांची 2 ठिकाणी मतदार नोंदणी असल्याचा संशय। पत्रकार परिषदेत दाखवलेला एपिक नंबर आणि मूळ प्रत आयोगानं मागितली। राजधानी दिल्लीत उच्चस्तरीय भेटी। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शहांनी घेतली द्रौपदी मुर्मूंची भेट। दोघांच्याही भेटीचं कारण स्पष्ट। पाचवी कसोटी जिंकण्यासाठी भारताला 4 विकेटची गरज, तर इंग्लंडला हव्या फक्त 35 धावा। शतकी खेळी करणाऱ्या रूट आणि ब्रुकची 4थ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी। दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी। घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वरमध्ये रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा।